चोप्रांची महाभारत हंडी. चोप्रांच्या स्टुडिओच्या बाहेर यंदा खास लोकाग्रहास्तव महाभारत हंडी लावली होती. फोडायला अर्थातच लोकप्रिय महाभारत मालिकेतील लोकप्रिय कलाकार वाजत गाजत रथातून आले होते. सर्वात खाली कौरव मंडळी गोलाकार उभी होती. त्यात गुफी पेंटलही होता आणि तो शकुनी मामाच्या बेअरिंगमध्ये दुर्योधन म्हणजेच पुनीत इस्सरला त्याच्या खांद्यावर उभ्या राहिलेल्या प्रवीण कुमारचे पाय खेचून पाडायला सांगत होता. दुर्योधननं न राहावून भीमाचे पाय हलवलेही. भीम चिडून त्याच्या डोक्यावर पाऊल ठेवून डोकं ठेचायला किंवा नाकापुढे टाच नेऊन नाक दाबायला बघत होता. पण गजेंद्र चौहाननं त्याची समजूत काढली. तो आपलाच भाऊ आहे. एकमेकात युद्ध नको. हंडी महत्वाची. आपण एकमेकात झगडलो तर गोविंदश्री म्हणजेच नितीश भारद्वाज धडपडणार नाही का? वगैरे बोलून त्याला समजावीत होता. त्याच्या उसळू पाहणाऱ्या रागाला आवर घालत होता. चित्रे ब्रदर्स म्हणजेच नकुल आणि सहदेव ध्वनिवर्धकाद्वारे ऐकू येणाऱ्या गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजबाला या गाण्यावर ताल धरून नाचत झुलत होते. त्यांच्या पावलांनी ठेका धरल्यामुळे ज्यांच्या खांद्यावर ते उभे होते त्या कर्ण आणि अश्वत्थामा यांना फार त्रास होत होता. अर्जुन सारखा खूप वर असलेल्या हंडीकडे पाहून ती बाण मारून फोडावी असा विचार करीत होता. कारण थोड्या अंतरावर भीष्मश्री मुकेश खन्ना दहीहंडीची शोभा बघत उभे न राहता सवयीनं झोपले होते. बाण मारून हंडीतील दही डायरेक्ट त्यांच्या तोंडात घालावं अशी अर्जुनाची इच्छा होती. पांडवांच्या खांद्यावर द्रोणाचार्य, विदुर, शंतनू, कृपाचार्य, पांडू वगैरे ज्येष्ठ मंडळी होती. पांडूचे पाय आयत्या वेळी कापू नयेत म्हणून भीमानं घट्ट धरले होते. खालून काही अंतरावर उभा राहून धृतराष्ट्र गिरिजाशंकर वर नजर लावून डोळे पांढरे करून उभा होता. तो वर टांगलेल्या हंडीकडे पाहतोय असं वाटलं तरी तो तिथे पाहत नसून आभाळाकडे किंवा शून्यात नजर लावून सवयीप्रमाणे चाचपडत होता. संजय त्याच्या कानाशी उभा राहून कोण कोणाच्या खांद्यावर आणि डोक्यावर आहे, कुणाचे पाय कुणाच्या गळ्यात आहेत, कोणी कोणाला आधार दिला आहे, कोण कुणाला गदगदा हलवतो आहे वगैरे हकीकती धृतराष्ट्राला सांगत होता. सगळे एकावर एक कोसळतील या दुःखद कल्पनेने धृतराष्ट्राचे डोळे अधिकाधिक पांढरे होत होते. कुंती, गांधारी, द्रौपदी, उत्तरा वगैरे स्त्रीवर्ग उत्कंठेनं वाट बघत खाली उभा होता. तरा गोविंदाच्या गाण्यावर नाचत होती. वरून अर्जुन पुरे पुरे असे म्हणून सुनबाईला दटावीत होता. अभिमन्यू कौरवांच्या वर्तुळात मध्येच अडकला होता. तिथूनच वर पाहिल्यावर त्याला सगळ्यांच्या दाढ्या आणि हनुवट्यांमधून उंचीवरची हंडी दिसत होती. द्रौपदी केस मोकळे सोडून वावरत होती. हंडी फुटल्यावर त्यातल्या दह्याने हात माखून मी तुझी वेणी घालीन असं प्रवीण कुमारने तिला प्रॉमिस केलं होतं. कुंतीसारखी कर्णाला तू वर जा, कौरवांच्या खांद्यावर जा. कौरवांच्या खांद्यावर पांडवांच्या शेजारी उभा राहा. तुझी जागा तिथं आहे असं रडक्या सुरात सांगत होती. पण कर्णाचं लक्षच नव्हतं. गांधारीनं पाण्याच्या फेकाफेकीत डोळ्यावरची पट्टी भिजायला नको म्हणून आज पॉलिथिनची पट्टी बांधली होती. नितीश भारद्वाज आला.
प्रसन्न मुद्रेनं हसत हसत हा हा म्हणता म्हणता माणसांच्या इमारतीचे 3 मजले चढला. हंडीजवळ आला. खाली चोपरांनी खून केल्याबरोबर महेंद्र कपूर त्याच्या हातखंडा दरदऱ्या आवाजात बेंबीच्या देठापासून गाऊ लागला. नितीश वर पोहोचल्याबरोबर हंडी फुटली. टाळ्यांचा कडकडाट आणि चोप्राश्रींच्या नावाचा जय जयकार झाला. फक्त नितीशच्या मुष्टीप्रहाराने हंडी फुटल्याचं कोणी पाहिलं नाही. ती अर्जुनाच्या बाणानं फुटली, कृष्णाच्या नुसत्या स्पर्शानं, गांधारीच्या उशापानं की महेंद्र कपूरच्या गाण्यानं ते मात्र कळलं नाही. धन्यवाद.